मेन म्हणजे वाघा कधी बघूचा आमका. तरी बघा तिकीट बुक झालेली आहे 2 मिनिटात. वाघ बघितलाय आम्ही. आता चाललो पेंग्विन बघू. खूप प्रकारचे पक्षी असतात तुमका बघू भेटतात. तुमका मी दाखवते थोडे थोडे. ह्या साईडला मगर आहात, पण बघूया मगर वगैरे कशी आहे. पाऊस इलो कसं इलो धबधब पाऊस. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चाललेलो असो राणीच्या बागेत. मी आणि माझी बायको चाललेलो असो. बरेच दिवस आमचं प्लॅन चाललेलो की जाऊया पण काय तो योगायोग येतच नव्हतो. आणि आज बाहेर बघा मस्तपैकी ऊन पण म्हणजे असा पाऊस वगैरे वातावरण नाही आहे. म्हणून आम्ही असं डिसाईड केलं की चला आजच जाऊया. आता वाजले दुपारचे 2 पोहोचापर्यंत 3:30 वगैरे होतले. तर बघूया काय काय प्राणी वगैरे असत, काय काय पक्षी कुठले प्राणी वगैरे असते. तर तुमचा सगळे व्हिडिओ बघू भेटलेला असा. ते व्हिडिओ तुम्ही बघत राहा पूर्ण. अजून तुमका दाखवते माझ्या बायकोची अजून पण तयारी चालू असा. 40-45 मिनिटं झालेली असं अजून पण मेकअप चालू आहे. वाजले 2 आणि याचा अजून मेकअपच चालू असा. अर्ध्या तासाच्या वर झालेला असा. आणि खाली हा सगळा मटेरियल बघशाल तर हैराण होऊ जाईल. हा बघा सगळा भरला पूर्ण. ब्रशा बघा कसली हो चित्रकलाच्या एका वापरला नसताना त्याच्यापेक्षा खूप ब्रशा सगळे. काय बरीच नावं बी आमका काय माहिती नाही. ते बघा हे कलर बिलर भारी आहेत मस्तपैकी सप्तरंगी सगळे लाव तोंडाखाली चल. बघा आमची तयारी झालेली असा. लुक बघा आमचे थोडा मॅचिंग पिंक. तर आता निघतो मस्तपैकी. तर वाजले 2:30. तर पोचापर्यंत 3:30-4 वाजतले वाटतं. चालता तोपर्यंत तिकीट बुक करतोय आपल्या डोंबिवलीवरून भायखळ्यात जाऊची. आता इलो डोंबिवली मार्केटला आणि एका घ्यायचे होते क्रॉक्स पायातले शूज घ्यायचे होते. मग पटकन मार्केटमध्ये इलो आणि आपली ट्रेन पण लेट झालेली. आता पटकन घेतो क्रॉक्स आणि निघतो. हे बघा इकडे या दुकानमध्ये इलेलं असं. घे. तर आता मी पोचलो असो दादरला. फास्ट ट्रेन पकडलो डायरेक्ट डोंबिवलीवरून. तर आता पोचू भायखळ्याच्या नंतर. एका मी पहिल्यांदा मुंबई फिरवून आणले. म्हणजे मुंबई कधी इलाच नव्हता. त्यामुळे मुंबई माहिती नव्हतं. नॉर्मल आम्ही मॉलमध्ये गेलो ठाण्याच्या विवेना मॉलमध्ये वगैरे ते मूवी वगैरे बघितलं. प्रॉपर असं दादरच्या पुढे किंवा घाटकोपरच्या पुढे आम्ही इलो असतो. आता पहिल्यांदा आम्ही इलेलो असं आज भायखळ्या. पहिलं आम्ही ठरवलेलो की राणीच्या बागेत. तर आज आम्ही राणीच्या बागेत जातो. त्याच्यानंतर अजून आमका पुढे खूप ठिकाणी मुंबईत काय जायचं असं गेटवे इंडिया वगैरे असं बराच काय असा. हे पण आम्ही जातो हळूहळू. तर आजचं ब्लॉग तर फक्त असा आपलं राणी ब्लॉगचं पूर्ण बघा तुमचं दाखवते काय राणी बागमध्ये आता सध्या चेंजेस झाले वगैरे कसं काय प्राणी आहेत त्याचं खूप भेटलेला. आता पोचलेलं असं आपण भायखळ्यात. मी आता वर्षभरात नेलं त्यामुळे प्रॉपर माहिती नाही. आता मॅप चालू करून निघायचा. स्टेशनवरून जवळ आहे एकदम. तर आम्ही उतरलो होता भायखळा स्टेशनवरून. स्टेशनच्या बाहेरूनच एकदम राईट मारल्याच्या नंतर एकदम वॉकिंग डिस्टन्सवरच 5-7 मिनिटातच आता एकदम. त्यामुळे ऑटो करायची गरजच लागत नाही. आता पायी आम्ही आता पोचत दिलो. समोरच आहे तर दिसतं आमका आता गेट. लगेच दिलो 5 मिनिट. आमका वाटलं ना ऑटो करायची लागत एकदम जवळ. आता बघूया आपली तिकीट आता मी ऑनलाईनच काढतले कारण की लाईन असतील आता मारण्याची. तर पोचलो आम्ही आतमध्ये. समोर बघा एकदम लाईन खूप आहे तिकीटला. इकडे तिकीटचं ऑफिस आहे इकडे. तर लाईन खूप दिसतात त्यामुळे आता मोबाईलवरूनच तिकीट काढूचे लागत ऑनलाईन. तरी बघा तिकीट बुक झालेली आहे 2 मिनिटात. परत एवढ्या लाईनीत राहायची गरज नाही. डायरेक्ट ऑनलाईन तिकीट बुक केली. आता इकडून आतमध्ये एंट्री करतो. हे बघा इकडे काहीतरी दिसता कुठलं प्राणी आहे तो बघूया. आतमध्ये जाऊया इकडे. सर्व जातीचे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षींचं पूर्ण हे आहे. खूप प्रकारचे पक्षी असतात तुमका बघू भेटतात. तुमका मी दाखवते थोडे. इकडून आऊट इलो. आता बघूया पुढे अजून काय असत ते. अजून फक्त आता पक्षीच बघितलो आम्ही. तर आतमधल्या साईडला अजून बघूया काय असत ते. ह्या साईडला मगर आहात पण बघूया मगर वगैरे कशी आहे ती. ही बघा समोर मगर दिसतात. हे बघा
हे बघा तुमका दिसत असतील 2 मगरी आहेत. हे बघा ही एक का ही एक का अजून खाली असत. खालून बघूया आपण. दिसता आतमध्ये नाही दिसत. आता आपण बघूया कासवच्या आपण या साईडला येलो. बघा या साईडला इकडे गार्डन आहे पूर्ण लहान मुलांसाठी खेळासाठी. आता कासव पक्षी वगैरे आम्ही बघितलं, पोपट वगैरे. तिकडे वाघ वगैरे असं कुठे असा तर बघूचा तो बघूसाठी आता मी शोधतो. ते वाघ सगळं दाखवलेला पेंग्विनचा तिकडे अस्वल. आता आपण पहिले वाघ बघू जाऊया ह्या साईड. इकडे ह्या साईडला अस्वल असा अस्वल बघूया. हत्ती वगैरे असत काय बघूया. आणि वाघ पण बघूचा. मेन म्हणजे वाघाक आधी बघूचा आमका. आधी पहिले अस्वल बघूया. समोर अस्वल असत ते. आता आम्ही जातो वाघ बघूसाठी ह्या साईडला. तर बघूया वाघ बिबटे वगैरे असत. हो बघा ह्या साईडला वाघ आहे इकडे. आता आपण वाघ बघूया. वाघ बघू गर्दी बघ इथे मरणाची गर्दी. वाघ बघू कसा. हॅलो 2 वाघ बघितलाय आम्ही. आता चाललो पेंग्विन बघू. तिकडे पेंग्विन असत आतमध्ये. बाकीचे अजून बरेच काय काय प्राणी बघूचे आहेत. आता आपण इकडे पेंग्विन बघू गेलेलो असतो. आपण बघूया पेंग्विनची छोटे छोटे पिल्ला पण असत, मोठे पण असत पेंग्विन. ते आपल्याला पेंग्विन बघू भेटले. आता गर्दी पण खूप आहे. एकदम पूर्ण गर्दी आहे. लाईन लागलेली आहे. तर आता आम्ही पहिले पॉपकॉर्न खाऊन झाले. तर असं म्हणतं की सँडविच खाऊया. मग आता सँडविचची ऑर्डर दिलो आम्ही. अजून काय ऑर्डर दिली नाही. खूप गर्दी पण असा. आम्ही सँडविच सांगितलं 2 चीज सँडविच. बरंच वेळ झालं होतं 10 मिनटं झाली. तर अजून काय ऑर्डर झालेली नाही. आता जरा पेट पूजा झालेली असं मस्त की सँडविच वगैरे खालो. आणि आता परत आतमध्ये जातो. बरेच प्राणी अजून बघूचे असतात आमका. 5:30 पर्यंत बंद होता. आता पटकन जाऊन येतो. पर्यंत 15 मिनिटं असत पटापट फिरतो. इकडे खाऊकच वेळ लागलो. खूप वेळ लागलो. ते ऑर्डर येईपर्यंतच पार्सल येईपर्यंतच वेळ लागलो. जातो आतमध्ये आणि बघतो काय काय अजून प्राणी असतात ते बघूचे. बिबट्या आणि तरस म्हणून आपण त्यांना आता बघू गेलेलो असं आतमध्ये. बघूया मग अशी वाघ बीक बघलो मस्त खालं बिलो. बिबट्या बघूच राहू बिबट्या आता बघूया आपण. आता बघितलंच तुम्ही केवढं होतो. तो काय होता. वाघ नव्हतो बिबटो. तर आता मी जस्ट बिबटो बघून येलो. केवढं होतो तो बघितला एकदम मोठो. आणि वाघ पण मगाशी बघितलं. तो खूप मोठे मोठे प्राणी असत. तर मला वाटतं हत्ती नाही. आता आम्ही जेव्हा लास्ट टाइम गेलो तेव्हा हत्ती पण होते. पण बघूया हत्ती त्या साईडला असत काय. मला वाटतं सगळे बोलतात की नाही इकडे. तरी पण बघूया हत्ती वगैरे दिसतात काय. आता फिरान सगळं बघितलं.
दमलो आता, आपण दमलो, मी पण दमलो. तो मस्त गार्डनमध्ये बसलो थोडे. हां, तेवढे पोपट बघितले तरी पोपटच बघ म्हणता बाहेरचे. तर आता वाईट जरा बसलो गार्डनमध्ये खाली. बघूया, थोडं फिरतो आता, बसतो, थोडं विश्रांती घेतो आणि परत जातो. बघूया अजून काय असत काय प्राणी वगैरे. सगळे बघून तर झाले, हत्ती वगैरे नाही, बराच वेळ शोधलं वगैरे. आता थोडं वेळ बसतो, विश्रांती घेतो आणि मग निघतो घरी जाऊ. तर आता वाजलेच 5:45 आणि सगळे गार्ड वगैरे सगळ्यांना बाहेर काढतात, कारण की 6च्या नंतर अलाव नाही इकडे आतमध्ये. तर 6पर्यंत शेवटचं टायमिंग आहे. आणि आता 6 वाजले. आता मी निघतो, थोडं वेळ गार्डनमध्ये बसलो, जरा विश्रांती घेतलो. आता चाललो घराकडे. आता येलो आम्ही बाहेरच्या एक्झिट साईडला, बाहेरच्या गेटवर. तर आता अचानक एकदम बाहेर पडलो, बाहेरच्या गेटवर येलो आणि पाऊस येलो. कसं येलो? धबधब पाऊस. तर अशा प्रकारे निघालो आम्ही घरी. तर व्हिडिओ हेच संपलेलो असा. व्हिडिओ कसो झालो तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.